आवडीने भावे हरिनाम घेसे आवडीने भावे हरिनाम घेसे आवडीने भावे हरिनाम घेसे तुझे चिंता त्यासी सर्व आहे तुझे चिंता त्यासी सर्व आहे आवडीने भावे हरिनाम घेसे आवडीने भावे हरिनाम घेसे तुझे चिंता त्यासी सर्व आहे तुझी चिंता त्यासी सर्व आहे नको खेद करू कोणत्या गोष्टीचा नको खेद करू कोणत्या गोष्टीचा नको खेद करू कोणत्या गोष्टीचा जाणता हे लक्ष्मीचा जाणताचे पती लक्ष्मीचा जाणताचे सकळ जीवांचा करीतो सांभाळ सकळ जीवांचा करीतो सांभाळ सकळ जीवांचा करीतो सांभाळ सकळ जीवांचा करीतो सांभाळ तुझा मोक दिदाईचे नाही तुझा मोक दिदाईचे नाही स्थिती आहे तैसा परी आहे जी स्थिती आहे तैसा परी आहे स्थिती आहे तैसा परी आहे जी स्थिती आहे तैसा परी आहे तू पाहे संचिताचे कौतक तू पाहि संचिताचे कौतक तू पाहि संचिताचे एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरी कृपेचा नाश झाला हरी कृपेचा नाश झाला हरी कृपेचा नाश झाला हरिमुखी गाता हरपली चिंता हरिमुखी गाता हरपली चिंता हरिमुखी गाता हरपली चिंता हरिमुखी गाता हरपली चिंता नाही मागुता जन्म घेणे नाही मागुता जन्म घेणे नाही मागुता जन्म घेणे गोपाळ कुमार जय गोपाळ कुमार जय गोपाळ कुमार 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 गोपाळ कुमाई आवे गोपाळ कुमार गोपाळ कुमाई जय गोपाळ कुमाई आवे गोपाळ कुमाई गोपाळ कुमाई गोपाळ कुमार गोपाळ कुमार गोपाळ गोपाळ हरिनाम घेसी हरिनाम घेसी आवडीने भावे हरिनाम घेसी आवडीने भावे आवडीने भावे
आवडीने भावे तुझी चिंता त्यासी सर्व तुझी चिंता त्यासी सर्व हरि मुखी गाता हरि मुखी गाता हर परी चिंता हर परी चिंता मुखी गाता हर परी चिंता तुझी चिंता त्यासी सर्व तुझी चिंता त्यासी सर्व हरिमुखी गाता हरिमुखी गाता पली चिंता हरिमुखी गाता जाने मागोता जन्म घे मागोता जन्म घे मागोता मागोता मागुता
आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे। नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणत असे किंवा जाणत आहे। सकळ जीवांचा करीतो सांभाळ, तुझ मोकलील ऐसे नाही। जैसी स्थिती आहे तैशा परी राही। कौतुक तू पाहे संचिताचे, हरिमुखी गाता हरपली चिंता। त्या नाही मागुता जन्म घेणे, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा। हरी कृपे त्याचा नाश झाला।
हरिमुखी गाता हरपली चिंता त्याही माता जन्म घे पंढरीचा देवराया पंढरीचा देवराया पंढरीचा पंढरीचा देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीचा देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीचा देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया तुझे पाया काभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीस तिहु लोक उजागर रामदूत अतुलित बलधामा अंजनी पुत्र पवन सुत नामा कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारम कलंकांक तेजोदिकामोदि वक्रम खलानीशबाधापनोदार दक्षम समाधिस्तमूर्तिं भजे ज्ञान देवम सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो चरणा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागो निज चरणा तुमच्या लागो निज चरणा लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा आहो स्वामी तुमच्या देव यावरी न करवावे रे सेवे लागी सेवक झाला तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुका तुमच्या देव हो मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या आवडीने भावी हरिनाम घेसी तुझी चिंता त्यासी सर्वाही हरिमुखी गाता हरपली चिंता त्या नाही मागुता जन्म घेणे पैठण क्षेत्र निवासी संत एकनाथ महाराज शांत एकनाथ महाराज आणि श्रीमंत एकनाथ महाराज यांचा हा हरिपाठ नावाच्या सदरातला 5 चरणाचा अभंग आहे। शांतीब्रह्म एकनाथ महाराज या अभंगाद्वारे आपल्याला काही शिकवण देतात। बाबा, अत्यंत मनोभावानं आवडीनं आपल्या मुखानं हरीचं नाम जर घेतलं गायलं तर संसारी जीवाला जो सगळ्यात मोठा महारोग आहे त्याचं नाव चिंता, तर आपली चिंता त्या देवाला सर्व आहे। पहिलं चरण
तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या पाठीमागे खेद आहे, दुःख आहे. कुठल्याही प्रकारचं खेद, क्लेश, दुःख करू नको. तो लक्ष्मीचा पती सगळं काही जाणणारा आहे, द्वितीय चरण आहे. या सृष्टीवरच्या किडामुंगी जीव जंतूपासून सगळ्या जीवांचा सांभाळ करणारा तोच आहे ना. मग तो तुला कसा मोकलील रे? तिसरं चरण. संसारामध्ये या मृत्यू लोकामध्ये त्यानं जसं ठेवलंय तसं राहावं. जशी स्थिती आहे तसं राहा. चांगल्या मार्गानं कर्म कर, संसार कर, परमार्थ कर. आणि आपल्या संचिताचं, प्रारब्धाचं तू कौतुक पहा. चतुर्थ चरण. आणि प्रारब्धाचा जो भोग आहे तो सुद्धा कदाचित जर प्रतिकूल असेल, हरीची, परमात्म्याची, भगवंताची कृपा झाला तर प्रतिकूल भोग सुद्धा अनुकूल होतील. असं अभंगाचं पंचम चरण आहे. विठ्ठला विठाला 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 हरे हरे श्री ज्ञानदेव आज ज्या निमित्तानं कीर्तन सेवेचा हा योग आहे ती सर्वांना श्रुत आहे, ज्ञात आहे, पण वक्ता म्हणून सांगणं माझी जबाबदारी आहे, कर्तव्य आहे. श्री क्षेत्र गुंजाळवाडी गावातील गुंजाळ पाटलांच्या परिवारातील दत्त उपासक असणारे दगू बाबा गुंजाळ यांच्या धर्मपत्नी पुण्य पावन मातोश्री कैलासवासी सुमन आई दगू गुंजाळ यांचं प्रथम पुण्यस्मरण. अध्यात्मशास्त्रात त्याला वेगवेगळी नावं आहे. याला एकोद्दिष्ट श्राद्ध म्हणतात, याला महालय श्राद्ध म्हणतात, यालाच पार्वन श्राद्ध म्हणतात, यालाच ग्रामीण भागामध्ये वर्ष श्राद्ध म्हणतात आणि प्रचलित शब्द याला पुण्यस्मरण म्हणतात. असं हे एकोद्दिष्ट श्राद्ध, वर्ष श्राद्ध किंवा प्रथम पुण्यस्मरण त्यांची सर्व मुलं, मुली, सुना, नातवंड या परिवाराकडनं या गावाचे प्रथम नागरिक, विकास पुरुष अमोल भाऊंनी मला या परिवाराच्या वतीनं संपर्क केला. त्या योगे आपल्या समोर माझ्या अभंग चिंतनाला न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहे. आमच्या परमार्थिक जीवनातील जाणतं व्यक्तिमत्व, आमच्यावरती कृपा असणारे, आम्हाला मार्गदर्शन करणारे श्रद्धेय उद्धवजी महाराज बिराजदार बाबा सुद्धा कीर्तनाच्या ठिकाणी आम्हाला आशीर्वाद देण्याकरता उपस्थित आहे. इंद्र ही बजाती मृदंगम, गंधर्व ही गाती गान. गावची सर्व टाळकरी मंडळी आहे, संवादिनी वादक आहे. आमच्या पवार बंधूंची मंगळापूरची ध्वनी मुद्रण सेवा अत्यंत उत्तम आहे. आमचे गुरुबंधू ज्यांनी खऱ्या अर्थानं वैराग्य मूर्ती, भजन भीष्म हनुमंत महाराज मते बाबांकडे भजनाच्या गाण्याची तालीम घेतली, ते माझे प्रिय हृदयाभिन्न गणेश महाराज एरंडी कीर्तनात साथ करण्याकरताय. दुसरे भजनानंदी या परिसराचं भूषण असणारे नवनाथ महाराज गडाक आहे. आमचे आळंदीतील जुनेश नाही, ज्यांचं व्यापार उद्योगात मोठं नाव आहे, ते आमचे दळवी बंधू कीर्तनात टाळ घेऊन उभे विनेकरी बाबा आहे. आणि नव्यानं ज्यांनी वारकरी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून बालगोपालांना घडवण्याकरता अत्यंत गोड असा अट्टाहास करताय असे ताल सम्राट आमचे जगदाळे महाराज आहे. सर्वांची प्रति आदरभाव व्यक्त करतो. निर्धारित वेळेमध्ये अभंग चिंतनाला न्याय देणार आहे, पण जेव्हा जेव्हा विठ्ठल विठ्ठल भजन होईल थोडासा त्रास घ्या, म्हणजे तुम्ही आजारी नाही असं मलाही वाटेल. हातानं टाळी वाजवा आणि मुखानं भजन करा. विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम
तुझी चिंता त्यासी सर्व आहे. ज्या ठिकाणी आम्ही जन्माला आलो या ठिकाणाचा मुक्काम पोस्ट आहे गुंजाळवाडी, संगमनेर, राजापूर, टाहाकारी, सायखिंडी असं नाही. इथला मुक्काम पोस्ट आहे मृत्यूलोक. इथला मुक्काम पोस्ट काय बोला? मृत्यूलोक. आणि गेलेल्या व्यक्तीच्या 10व्याच्या म्हणा श्राद्धाच्या पत्रिकेत म्हणावा मुक्काम पोस्ट गुंजाळवाडी लिहिलं. गेल्यानंतर मी जाईल कधीतरी मग माझ्या पुढे मुक्काम पोस्ट टाहाकारी लिहिलं जाईल? नाही. जाऊ देवाची आगा जाऊ देवाची आगा, जाऊ देवाची आगा, देव देईल विसावा, देव देईल विसावा, देव देईल मग त्या 10व्याच्या किंवा श्राद्धाच्या पत्रिकेत किंवा गेलेल्या व्यक्तीच्या फोटोमध्ये कै म्हणजे कैलासवासी असं उल्लेख करतात. स्व म्हणजे स्वर्गवासी असा उल्लेख करतात. वारकरी असेल तर वै म्हणजे वैकुंठवासी असा उल्लेख करतात. आता येईल अमावस्या, तिचं नाव काय? गटारी. एवढा वाईट शब्द वापरू नका, इतकं कठोर होऊ नका, भाषा फार गोड आहे. कॅलेंडर वाचा, त्या कॅलेंडरमध्ये दिनदर्शिकेमध्ये तुम्हाला गटारी नावाचा शब्द जर मिळाला तर आम्ही कीर्तन करणार नाही. तिथे अमावस्येचा उल्लेख आहे. दीप अमावस्या नाम दिव्याची आवस. त्या दीप अमावस्येला सुद्धा जर दुर्दैवानं एखादा वाईट खाऊन पिऊन गेला तर न म्हणजे नळाचा कुणी लिहिणार नाही, म्हणजे नरकवासी कुणी लिहिणार नाही. ऐका, ऐकण्याच्या मनस्थितीत असाल तर कीर्तन कीर्तन म्हणून ऐका, मनोरंजन म्हणून ऐकू नका. कानानं ऐकताय ते मनापर्यंत पोहोचवा, मग परिवर्तन नावाचं कीर्तन होईल. जरा बोलून जातो, सोपं सोपं बोलतो. ज्याला संसारामध्ये प्रपंचामध्ये प्रगती करायची, प्रत्येकाला ती प्रगती अपेक्षित आहे. ज्याला संसार प्रपंचामध्ये प्रगती करायची आहे ना, त्याची परिस्थिती चांगली असावी. संसाराच्या प्रपंचाच्या प्रगती करता त्याची परिस्थिती चांगली असावी. आणि ज्याला परमार्थामध्ये प्रगती करायची त्याची मनस्थिती चांगली असावी. परिस्थिती बिघडली तर तुझा संसार बिघडली, आणि मनस्थिती बिघडली तर तुझा परमार्थ बिघडेल. ऐका मंडळी, संसारामध्ये विसंगती नसावी आणि परमार्थामध्ये कुसंगती नसावी. हा प्रवास आहे. इथल्या पहिल्या श्वासाला जन्म म्हणतात, इथल्या पहिल्या श्वासाला जन्म म्हणतात, इथल्या शेवटच्या श्वासाला मृत्यू असं म्हणतात, आणि मधल्या श्वासाला आपलं आयुष्य असं म्हणतात. पहिला श्वास रूपी जन्म ठरवणारा परमात्मा विधाता तोच आहे. शेवटचा श्वास रूपी मृत्यू ठरवणारा दयाघन परमेश्वर परमात्मा तोच आहे. जन्म मृत्यू ठरवणारा तोय, पण मधले श्वास रूपी आयुष्य जगायचे कसे हे आपले ठरवणारे आपण आहे. सद्गुरु वामनराव पै यांचं ते टायटल आहे, तूच तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार. तूच ठरवू शकतो तुझ्या जीवनामध्ये तुझं उत्थान व्हावं, तुझ्या जीवनामध्ये तुझा उद्धार व्हावा, की तुझ्या जीवनामध्ये तुझं पतन व्हावं. पतन उद्धार संगाचा महिमा, पतन उद्धार, हे पतन
तूच आहे आणि पतनही करणारा तुझा तूच आहे बाबा. त्याला जगात कुणाला जबाबदार धरू नको. एकाच वर्गात बसणारे दोन विद्यार्थी, एकाच बाकावर बसणारे दोन विद्यार्थी, एकाच शिक्षकाकडे शिकलेले दोन विद्यार्थी, एकाच बॅट बॉल वरती क्रिकेट ग्राउंड वरती खेळ खेळणारे दोघे विद्यार्थी, एकाच गल्लीत राहणारे दोघे विद्यार्थी, एकमेकाचा डबा एकमेकाचा आदान प्रदान करून खाणारे दोन विद्यार्थी, ज्यांनी अभ्यास केला तो मोठा अधिकारी झाला आणि ज्यांनी अभ्यासाच्या वेळेत चुकीचे कर्म केले तो दुसऱ्यांच्या गाड्या पुसायला गेला. जो दुसऱ्यांच्या गाड्या पुसतोय त्याच्याही कर्माला जबाबदार तोच आहे आणि जो 25-50 लाखाच्या गाडीमध्ये फिरतोय, सुव्यवस्थित सदाचाराचं जीवन जगतोय, त्याच्याही कर्माला जबाबदार तोच आहे. कर्मण्यवाधिकारस्ते. छोटासा दृष्टांत कानावर ठेवून जातो, धावत्या वेगात आणि पुढे जातो. तरुण मुलगा चुकीच्या मित्रांच्या सोबत फिरताना, चुकीच्या मित्रांच्या गाडीवर बसताना, चुकीच्या मित्रांच्या सोबत येताना जाताना बापाला दिसू लागलं. बापाला आवडे ना. संध्याकाळी बापानं सांगितलं, राजा, ए दादा, ए माझ्या राजा, आपण गरिबीतून मोठे झालोय, 4 पिढ्या आपण बसून खाऊ एवढं मी कमावलंय, पण एक काम कर, ज्यांच्या गाडीवर तू बसतो ना, ज्यांच्या दिवसभर तू गाडीवर फिरतो ना, ज्यांच्या संगतीत तू राहतो ना, ती टोळी चांगली नाही. बस ना, एवढा शब्द, टोळी, ती टोळी चांगली नाही, नको त्यांच्या संगतीत राहू, चांगली नाही ती टोळी. बाबा, तुमच्या माझ्यावर विश्वास आहे ना? आहे ना बाळा, माझं रक्त आहे, तुझ्यावर नाही मग कुणावर विश्वास? बाबा, जरी मी त्यांच्या गाडीवर फिरत असेल, त्यांच्या सोबत जेवताना वगैरे दिसत असेल, त्यांच्या सोबत राहताना दिसत असेल, पण बाबा तुमच्या रक्तावर विश्वास ठेवा, तुमच्या मुलावर विश्वास ठेवा, मी तसा वागणार नाही. पण नको रे, ती संगत चांगली नाही, ती टोळी चांगली नाही, नको त्यांच्या सोबत राहू. मुलगा संगत सोडीना आणि बापाला ती पाहावेना. वाक्य बोलून जातो गड्या, आपला मुलगा योग्य की अयोग्य, आपली मुलगी योग्य की अयोग्य, पहिलं त्या आईला आणि बापाला कळतं. घरातली जामत्या वयाची पोर आहे, तरुण वयाची मुलगी आहे, संगमनेरला कॉलेजला जाताना तिला 20,000चा मोबाईल द्या. आल्यानंतर ती जाणत्या वयाची पोर जर दिवसातून 4 वेळा ड्रेस बदलत असेल तर हे कळणारी घरातली आई शहाणी असली पाहिजे. मुलाला 15,000 रुपये महिन्याला पॉकेट मनी जर कमी पडत असतील तर हे बापाला कळलं पाहिजे. या सगळ्याला जबाबदार आपण असतो. मला पुढे जायचंय. ए राजा, अरे ती संगत चांगली नाही, नको त्यांच्या संगतीत राहू, नको त्यांच्या सोबत फिरू, नको त्यांच्या गाडीत बसत जाऊ. मुलगा ऐके ना आणि बापाला पाहावे ना. त्या शहाण्या बापानं एक दिवस काय केलं, कोळसे घेतले. कोळसे आता गॅसच्या काळात कोळसे सांगायचे, ते कळलं तर पहा. कोळसे, ते कोळसे कुठले असे, आणि कुटलेले कोळसे संध्याकाळी बापानं लपून ठेवले. सकाळी मुलगा उठला, त्याचे सगळे विधी वगैरे आटोपले, स्नान झालं, पूजा वगैरे झाली, आणि जे कपडे घालणार आहे त्याच कपड्यांच्या खिशामध्ये बापानं चुरलेले कोळसे टाकले. नवनाथ महाराज टाकले कोळसे. मुलानं कपडे घातले, काम धंदा व्यापार उद्योगाकरता बाहेर गेला. खिशात हात घातला, मोबाईल घेण्याकरता, डायरी घेण्याकरता, पैसे पॉकेट घेण्याकरता. पाकिटही हाताला लागायचं आणि त्याबरोबर कोळशे हाताला लागायची आणि कोळशानं हात काळा व्हायचा. दिवसभरात असं 10-20 वेळा घडलं. त्या मुलानं हात घातला खिशात की खिशामध्ये हात गेल्यानंतर हात काळा व्हायचा आणि तो काळा झालेला हात मुलाला हात धुवावा लागायचा. खिशे वगैरे स्वच्छ केली, पण दिवसभर काळं लागणं काही थांबलं नाही. तो मुलगा संध्याकाळी घरी आला. बाप मुलगा सगळे एकत्र जेवायला बसले. मला वाटतं संध्याकाळी बापानं, मुलानं, आईनं एकत्र जेवणं सुद्धा संसाराची श्रीमंती बरं का. जेवलं पाहिजे एक वेळ तरी. तो बाप, मुलगा, आई सगळे एकत्र जेवायला बसले.
आणि एकत्र जेवण करणाऱ्या मुलानं जेवण सरता सरता सहज एक वाक्य बोललं, बाबा माझ्या खिशात सकाळी कुणीतरी कोळशे टाकले, कुणीतरी कोळशे टाकले. कुणी केलं असं? का केलं असं? बापानं मुलाकडे पाहिलं आणि हळूच सांगितलं, राजा तुझ्या खिशात जी कोळशे टाकले ना ती दुसरी तिसरी कुणी नाही, ती मीच टाकले. बाबा तुम्ही माझ्या खिशात कोळशे टाकले, पप्पा तुम्ही माझ्या खिशात कोळशे टाकले, असं का केलं? का केलं असं? त्या बापानं सांगितलं, बाळा तुझ्या खिशात कोळशे टाकले, तुला काय नेमकं त्रास काय झाला? काय नाही बाबा, मी जेव्हा जेव्हा दिवसभर खिशात हात घातला माझी डायरी काळी झाली, माझं पॉकेट काळं झालं, माझा मोबाईल खराब झाला, मला मोबाईल पुसावा लागला, डायरी पुसावा लागली, 10, 15, 20 वेळा माझा हात काळा झाला, मला 15, 20 वेळा दिवसभरात हात धुवावा लागला. त्या कोळशामुळे माझे कपडे हात काळे झाले. बाळा माझ्या मुलाच्या खिशात मी कोळशे टाकले आणि त्या कोळशामुळे माझ्या मुलाचा मोबाईल किंवा हात काळा झाला, तो 20 वेळा धुवावा लागला. ज्यांच्या संगतीत राहतो हे सुद्धा समाजातले कोळशे माझ्या मुलाला कधी काळं करतील याचा भरोसा नाही. माझा दृष्टांत संपला, माझा दृष्टांत संपला. आपल्यालाही पावलागणी या अनेक गोष्टी जाणायच्या, या ओळखायच्या. संतांनी भले 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 दृष्टांत देऊन टाकले. लाखो रुपयाचा हिरा आहे, तो कोहिनूर डायमंड असू द्या, पण 1.5 दमडाच्या ढेकणाच्या संगतीत गेला. कोण? हा बोला ना, हिरा. कोण गेला? हिरा. ज्या हिऱ्याला कांद्याचे 25 लाख झाले. कुणाला? बोलत चला बोलत चला. हिऱ्याला कांद्याचे 25 लाख झाले, हिऱ्यांना द्राक्षाचे 15 लाख झाले, हिऱ्याचं उसाचं पेमेंट 14 लाखाचं झालं, सोयाबीनचे 10-5 लाख झाले. कुणाला? हिऱ्याला. पण तोच हिरा संध्याकाळी संगमनेरच्या मार्केटला जर पडू लागला तर ढेकणाचा ढेकणाचा सगे हिरा जो बंगला, ढेकणाचा सगे हिरा जो बंगला, ढेकणाचा संगे हिरा जो भंगला. ही कुसंगतीची आपण संधी मांडली. दुसरा एक विचार मांडून जातो, सुसंगती काय? गंजलेलं लोखंड आहे, गंजलेलं लोखंडाचा भाव 60 रुपये, 65 रुपये, 70 रुपये किलो लोखंड. आणि त्या लोखंडाचा जुना जो भाग होतो त्याला म्हणतो भंगार. काय म्हणतात? भंगार. त्या भंगारचा भाव 35-40 रुपये किलो. पण असल्याही गंजलेल्या लोखंडाला संत रूपी, साधू रूपी आणि सत्पुरुष सज्जन रूपी परिसाचा स्पर्श झाला. आणि त्या परिस स्पर्शानं लोखंडाचं काय केलं बाबा?
सोनं केलं. आपुल्या महिमाने धातू परिस केले सोने, धातू परिस केले सोने, धातू परिस केले सोने. आपुल्या महिमाने धातू परिस केले सोने, धातू परिस केले सोने, धातू परिस केले सोने. आपुल्या महिमाने धातू परिस केले सोने, धातू परिस केले सोने, धातू परिस केले सोने. आपुल्या महिमाने धातू परिस केले सोने, धातू परिस केले सोने, धातू परिस केले सोने. परिसानं आपल्या महिमानानं लोखंड रूपी धातूचं सोनं करावं. अतिशोक्ती होणार नाही माझ्याकडनं. कोणाची स्तुती करणारा मी वक्ता नाही. वारकरी संप्रदाय यूट्यूब चॅनल आमच्या संदेश दादाचा समोर सुरू आहे. जबाबदारीनं बोलतो, जबाबदारीनंच बोलणारा माणूस आहे मी. महाराष्ट्रातलं आदर्श गाव म्हणून आपण राळेगण ज्ञात आहे, आपल्याला हिवरे बाजार ज्ञात आहे. आमचे श्रद्धेय गुरुस्थान ब्रह्मांड शास्त्राचे महान तत्ववेत्ते कॅप्टन अशोक कुमारजी खरात साहेब यांची कृपांकित असणारी या भारत देशानं ज्यांना नुकताच पद्मश्री हा किताब देऊन गौरवित केलं, ते हिवरे बाजारचे सन्माननीय श्री पोपटराव पवार आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे. पण त्या पोपटराव पवारांपर्यंत जाण्याकरता मला वाटतं आमच्या अमोल भाऊ गुंजाळांनी टाकलेलं पाऊल सुद्धा त्याच पावलावरचं पाऊल आहे. हे परिचय धातू केले. ही वस्तुस्थिती आहे, लक्षात ठेवा. राजकीय विषयावर मी कधी भाष्य केलं नाही, करत नाही, तो माझा पिंड नाही. पण चांगल्या माणसाचं आणि चांगल्या कामाचं कौतुक करण्याकरता आपण अत्यंत समर्थ असलो पाहिजे. विठ्ठल जीवनाचे 4 टप्पे शास्त्रानं केले. ब्रह्मचारी धर्म घोकावी अक्षरे, पुढे आश्रमी विचार षटकर्मी, पुढे वानप्रस्थ करी संयोगी वियोग, पुढे संन्यास तो त्याग संकल्पाचा. 100 वर्षाचं देवानं आपल्याला आयुष्य दिलं कलियुगात. अल्प आयुष्य मानव देह, शतगणिले ते अर्धरात्र खाय, मध्ये बालत्व पीडा रोग क्षय, काय भजनासी उरले ते पाहेगा. जितेंद्र बुवा अभिषेकींनी सुंदर गायलाय, ऐका. कैवल्याच्या चांदण्याला कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चूर, बालवई खेळी रमलो तारुण्य नासले, वृद्धपण येता जवळी दिसे पैल तीर पैल तीर. चंद्रवा चंद्रवा मन करा मन करा चांदण्याला भुकेला चकोर, चंद्रबाबू पांडुरंग, चंद्रबाबू पांडुरंग. मन करा तोर, मन करा तोर, कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर, कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर, भुकेला चकोर. चरा पारण्या हो
ब्रह्मचारी धर्म घोकावी अक्षरी. वयाच्या 25 वर्षापर्यंत विद्यार्जन करावं, ज्ञानार्जन करावं. 25 ते 50 चांगला गृहस्थाश्रम करावा. 50 ते 75 वानप्रस्थ आणि 75 नंतर मिळालेलं आयुष्य हे एखाद्या संन्याशासारखं जगावं. पूज्य गुरुदेव वैराग्यमूर्ती प्रातस्मरणीय विठ्ठल महाराज घुले बाबा आम्हाला आळंदीत ज्ञानेश्वरी शिकवायची. मोठ्या माणसांची मोठी वाक्य. आजचं सगळं कीर्तन नाही कळलं, एवढा टॉपिक कानानं ऐका, मनावर काळजावर कोरून ठेवा, आपलं कल्याण होईल. ज्ञान मिळवा स्वल्प विराम. ऐकलं? ज्ञान मिळवा, ज्ञान ज्ञान मिळवा स्वल्प विराम. माणूस अभ्यासानं मोठा होतो. गोरगरिबांची मुलं बापानं आईनं साल घातलेलं, मजुरी केलेली आणि साल घातलेल्या बापाच्या घरात मजुरीचे पैसे शिकवून देऊन मुलाला मुलीला शिकवलं आणि असल्या कुटुंबातली मुलं मुली IAS IPS क्लासहून ऑफिसर होतात. हा ज्ञानाचा अभ्यासाचा विजय. लक्षात ठेवा, माणूस अभ्यासानं मोठा होतो. सगळे प्रमाण सगळ्यांच्या साध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणी. का उदकाचे आवेशे लखलखीत तेज दिसे वगैरे वगैरे सगळं पहा. ज्ञानेश्वरी उचका, गाथा उचका, तुमच्या सगळं माझ्यापेक्षा जास्त पाठ आहे. क्रमांक 1 काय मिळवा? ज्ञान मिळवा, ज्ञान मिळवा, ज्ञान ज्ञान मिळवा स्वल्प विराम. ज्ञानानंतर पुढे काय? क्रमांक 2 ज्ञानानंतर धन मिळवा स्वल्प विराम. ज्ञान मिळवा स्वल्प विराम. ज्ञानानंतर धन मिळवा स्वल्प विराम. धनानंतर पुण्य आणि मान मिळवा स्वल्प विराम. पण या सगळ्यानंतर तुला चांगलं मरण यावं, हा जीवनाचा पूर्ण विराम. फुल स्टॉप आहे. आणि मरण कसं यावं, कसं यावं हे विचारा माझ्या माऊलींना, हे विचारा माझ्या तुकोबारांना, हे विचारा संतांना. याजसाठी केला होता, याजसाठी केला होता, याजसाठी केला होता, याजसाठी केला होता. साठी गेला शेवटचा दिस गोड भावा, शेवटचा दिस गोड भावा. हाताने चिंतीने शेवटचा शेवटचा दिस आदरीची दिले पाऊलू साव, आदरीची दिले पाऊलू सावर. शेवटच्या श्वासाला मृत्यू असं म्हणतात. प्रत्येकाच्या मृत्यूची वेळ ठरलेली आहे. प्रत्येकाच्या मृत्यूचं ठिकाण ठरलेलं आहे. प्रत्येकाच्या मृत्यूचं निमित्त ठरलेलं आहे. कुणाला माहिती? त्या सटवी नावाच्या देवीनं जन्माच्या 5व्या दिवशी प्रत्येकाच्या तुझ्या माझ्या ललाटी म्हणजे कपाळी लिहिलंय. फक्त ते MRI CT स्कॅनला आजही वाचता आलं नाही. विचारा माऊलींना. ललाटीचे लिहिले नामोडेगा काही केले काळे गोरे पर भिटले फिटोने.
कोण दिवशी यम येईल चालून, कोण दिवशी प्राण जाईल घेऊन, चालत जावे स्मशानी रहावे, देव ठेवील तैसे रहावे, देव ठेवील तैसे रहावे, समयाची सादर व्हावे, देव ठेवील तैसे रहावे, देव ठेवील तैसे रहावे. पूर्वी माणसाच्या गरजा कमी होत्या गरजा, अन्न वस्त्र निवारा असं आपण ऐकत आलो. मी काल पंढरपुराला गमतीत म्हटलं, लालू शेठ आता अन्न वस्त्र निवारा असं नाही सांगायचं, आता 5Gचं कीर्तन सांगायचं. 5G म्हणजे काय? अन्न 1, वस्त्र 2, निवारा 3, मोबाईल 4 आणि त्याचा चार्जर 5. बघता काय माझ्याकडं? याचंच नाव कलियुग आहे. आता कालय न तस्मै न मा, काळाच्या ओघात गरजा बदलत चालल्या. सांगेल आपल्याला, सांगेल तुम्ही जर एकाग्रतेनं श्रवण करत असाल तर ऐका. ज्याच्यावर आमची आवड आहे तो आवडीचा विषय आपला संसार आहे. संसार कुणीही केला तरी तो पूर्ण झाला नाही. संसार कसाही केला तरी तो पूर्ण होत नाही. आणि संसारात किती कमवलं तरी ते पूर्णत्वाला जाणार नाही. जरा वाक्य तोला मोलाचं बोलून जातो. संसारात काहीही मिळवा, संसारात कितीही मिळवा, तो संसार पूर्ण होणार नाही. पण परमार्थ थोडा करा, तो कधीच अपूर्ण राहणार नाही. अपूर्ण जर राहिला तर तो परमार्थ कसा होईल? पूर्ण होत नाही तो संसार, आणि अपूर्ण ठेवत नाही, अपूर्ण राहत नाही, तो परमार्थ आहे. ज्याच्या पुढे सदैव प्रश्नचिन्ह आहे त्याचं नाव आहे संसार. माणसाला 2 प्रकारचे आजार होतात. 2 प्रकार करतो शास्त्राच्या अंगानं. एकाला म्हणतात व्याधी, थोडं जड आणि जाड आहे पण पेला वेला असं बोलतो. गुंजाळवाडीला 17-18 वर्षानंतर मी कीर्तनाला आल्याचं मला आठवत आहे. बाबांच्या काळात आलो होतो, त्यानंतर मधला 18 वर्षाचा जवळ 1.5 तपाचा काळ मी आलो नाही. 2 प्रकार करतो. एकाला म्हणतात व्याधी आणि दुसऱ्याला म्हणतात आधी. शास्त्राचा आधार आहे, आपल्या कानावर शब्द ठेवतो, कळेल असं मानतो. कुणाला बीपीचा त्रास आहे, बीपी हाय होतो, रक्तदाब बीपी लो होतो, कुणाला साखर 250, 300, 350, कुणाला टायफॉइड झाला, कुणाला किडनीचा त्रास झाला, कुणाला कॅन्सरचा त्रास झाला. हे शरीराचे जे रोग आहे शरीराचे, याला म्हणतात व्याधी, याला म्हणतात व्याधी. आणि रात्री एखादा उठतो आणि रात्री 2 वाजता उठून बंडल मोजायला लागतो. हे बंडल मोजणारे बरेच बंडल असतात. रात्री 2 वाजता उठून बंडल मोजतो. पहाटे 3 वाजेपर्यंत ज्याला झोप येत नाही याला म्हणतात आधी कंसात सायको. श्रीमंती काय? श्रीमंती काय? तुझ्या घरातली भाजी भाकर तुला गोड लागावी. श्रीमंती काय? आपल्या घरामध्ये सुखाची झोप यावी. मला वाटतं ही श्रीमंती आहे. ज्याला घरातली भाजी भाकर गोड लागली नाही, ज्याला स्वतःच्या घरामध्ये सुख निद्रा आली नाही, समजावं किती असू द्या त्याची प्रवासाची दिशा चुकली. साध्या शब्दात सांगतोय, पचेल रुचेल असं बोलतोय. का कोण जाणे? आम्ही आवडीनं संसार करतो आणि सवडीनं परमार्थ करतो. पण माऊलींच्या, तुकोबारांच्या, संतांच्या आवडीचा विषय याच्या उलट आहे. माऊलींची आवड काय? माझ्या जीविती आवडी, माझ्या जीवी
बाबांची आवड आम्ही विचारात घेतली. तुकोबारांना विचारा, अहो तुकाराम महाराज, आपल्याला आवडतं काय आणि ना आवडतं काय? विषय तो त्यांचा झाला नारायण. विषय तो त्यांचा झाला नारायण. ना आवडे धन, ना आवडे माता, ना आवडे पिता, त्यांच्या आवडीचा विषय झाला नारायण. तुकोबारांची आवड आपण विचारात घेतली. आता नाथ बाबांच्या आवडीकडे आपण येऊया. नवनाथ महाराज पहा, कागदावरती आपण 2 शब्द लिहा. हातात पेन घ्या, लेखणी आणि कागद घ्या आणि त्या कागदावरती 2 शब्द लिहायचे. जरा मला मदत करा, व्याकरणात मला कमी मार्क मिळायचे. पहिला शब्द लिहा चिता. पहिला शब्द आपण काय लिहिला? चिता. चिता. आणि त्याच्याच शेजारी दुसरा शब्द लिहा चिंता. 2 शब्द लिहिले, चिता आणि चिंता. या 2 शब्दामध्ये फरक कशाचा आहे? काय फरक आहे बरं? फरक आहे आंबडकर, काय फरक आहे? फक्त एका बिंदू नाम अनुस्वाराचा. आपण म्हणतो त्याला टिंब. चिता चिंता समख्यात बिंदू मात्रेन विशेषता निर्जीवम दहते चिता सजीवम दहते चिंता. चिता आणि चिंता या 2 शब्द लिहिल्यानंतर एका बिंदू अनुसार टिंबाचा फरक आम्हाला दिसला. पण माझ्या माय बापांनो ऐका, मेलेल्याला जाळते ती चिता, मुडद्याला जाळते ती चिता, निर्जीवाला जाळते ती चिता, एकदाच जाळते ती चिता. रात्रंदिवस जाळील तिचं नाव आहे चिंता. जिवंतपणे जाळून टाकेल तिचं नाव आहे चिंता. आज अनेक लोकांना, अनेक भल्या भल्यांना 2-2 झोपेच्या गोळ्या खाऊन झोप येत नाही. कारण या महारोगाचं नाव आहे चिंता. निस्ता रोग नाहीये. आज सगळ्या बाजारपेठा डॉक्टरांनी गच्च भरल्या आहे. याच्या मागे आजाराचं नाव आहे, या महारोगाचं नाव आहे चिंता.
35-40 वर्षाचा करता मुलगा जातो, याचं नाव आहे चिंता. आणि या चिंता नावाच्या रोगाचं औषध काय ते औषध सांगताय अभंगाचं पहिलं. आवडीने भावे हरी आवडीने हरी नाम घेसी. आवडीने भावे 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 हरी नाम घेसी. तुझी चिंता दासी सर्व 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 हरिमुखी गाता हरे परी चिंता 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 हरे परी आवडीने भावी हरिनाम घेसी. तुझी चिंता त्यासी सर्व आहे. अभंगाचा उपक्रम मांडला, पूर्वपीठिका मांडली. वैराग्य राग रसिक जगद्गुरु तुकाराम महाराजांचे सद्गुरु बाबाजी चैतन्यांनी तुकाराम महाराजांना मंत्र दिला. मंत्र दिला राम कृष्ण हरी. मंत्र दिला राम कृष्ण हरे मंत्र दिला कृष्ण हरे मंत्र दिला. हे बाबा दिया पुणे सांगितलं नाम. बाबा दिया पुणे सांगितलं नाम. मंत्र दिला राम कृष्ण हरी. मंत्र दिला राम कृष्ण कृष्ण हरी. तुकाराम महाराजांना बाबाजी चैतन्यांकडून मिळालेला मंत्र आहे राम कृष्ण हरी. पण या तीनही पदातलं स्वतंत्र 3 चिंतन आहे. राम वेगळा आहे, कृष्ण वेगळा आहे आणि हरी वेगळा आहे. ऐकत असाल तर चांगली गोड गोड एकाग्रता ठेवून ऐका. राम जगायला शिकवतो, राम जगायला शिकवतो, कृष्ण मरायला शिकवतो आणि हरी आपला उद्धार करतो. जगायला, मरायला आणि उद्धाराला सांगेल ना, सांगायला चालू एक वचनी राम. बापाच्या राजा दशरथाच्या एका वचनाकरता प्रभू श्रीराम 14 वर्ष वनवासाला गेले. एक वचनी राम, एक बाणी राम. ज्या मर्यादा पुरुषोत्तमाचा बाण कधीच वाया गेला नाही ते एक बाणी राम. आणि माता जानकी सीता एक पत्नी राम. रामासारखं वागावं, रामासारखं जगावं, रामासारखं वागणं जगणं सगळ्यांना शक्य आहे, पण माणसं तसं वागत नाही. राम जगायला शिकवतो, कृष्ण मरायला शिकवतो. द्वारका
द्वारका समुद्रात बुडाली, यादव कुळी संपविली. द्वारका समुद्रात बुडाली. जी द्वारका सोन्याची होती ती परमात्म्यानं सगळी समुद्रात बुडून टाकली. यादव कुळाचा देखील नाश केला. आमचे गुरुवर्य एक वाक्य सांगायचे, तोला मोलाचे. असं काम करा की नाव झालं पाहिजे. असं काम करा की नाव झालं पाहिजे. असं भजन करा की नाव झालं पाहिजे. असं कीर्तन करा की नाव झालं पाहिजे. जगदाळी महाराज गोड वाजवतात, असं वादन करा की नाव झालं पाहिजे. असं गायन करा की नाव झालं पाहिजे. अशी शेती करा की नाव झालं पाहिजे. आमचे आदर्श लालू शेठ समोर आहे, असा व्यापार करा की नाव झालं पाहिजे. अमोल भाऊचा गौरव करायला मलाही आवडेल, असं समाजकारण आणि राजकारण करा की त्यात सुद्धा नाव झालं पाहिजे. अशी शेती करा की नाव झालं पाहिजे. नोकरी करणारी मंडळी अशी नोकरी करा की नाव झालं पाहिजे. वाक्य कमी शब्दात बोलतो, असं काम करा की नाव झालं पाहिजे, नाहीतर असं नाव करा की काम झालं पाहिजे. किती पेलावते मला माहित नाही, पेलावलं तर बरं होईल, कारण ते केदार महाराजांचं कीर्तन आहे. सगळंच पटेल असा माझाही अट्टाहास नाही, आणि कळेल, घरी जाऊन कळेल कदाचित काहींना मी काय बोललो. आपण ज्या ठिकाणी आहोत ना त्या ठिकाणाशी, त्या कामाशी आपण प्रामाणिक असलो पाहिजे. प्रामाणिक असलो पाहिजे. राम आम्हाला जगायला शिकवतो, कृष्ण आम्हाला मरायला शिकवतो. मोठ्यांचं वाक्य आहे, रामाचं रामायण आणि कृष्णाची भागवत कथा काय. रामायण इज आर्ट ऑफ डुईंग, रामायण इज आर्ट ऑफ डुईंग, आणि श्रीमद भागवत इज आर्ट ऑफ डाईंग. राम जगायला शिकविल, कृष्ण आपल्याला मरायला शिकविल, आणि हरी 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 म्हटलं ते माया जा. माया तुटते तुटते तेरे माया. हरी हरी तुम्ही मनारे सकळे, तेने माया जाळ उठईल, तेने माया जाळ उठतील. हरी हरी तुम्ही मनारे सकळ, तेने माया जाळ तुटतील, तेने माया जाळ माया जाळ तुटतील. मग एक काम करणार बाबा म्हणताय, आवडीने भावे हरिनाम घेसी, आणि तुझी चिंता त्यासी सर्व आहे. मला वाटतं एवढं अभंगाचं चरण जरी कळलं ना तर त्याला स्ट्रेस टेन्शन नावाचा आजार होणार नाही. त्याला फक्त कळलं पाहिजे. लोक ऐकतात पण ऐकत नाही, त्याला आम्ही तरी काय करू. लोक ऐकतात पण ऐकत नाही. आमचे श्रद्धे प्रमोदजी महाराज हे त्यांचं वाक्य त्यांच्याच नावानं सांगतो, हे माझं नाही. विठला विठला तो जगाचा जगदानी, तो सर्व शक्तिमान आहे. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम आहे. छोटासा दृष्टांत सांगतो. शर्वरी नावाचे ऋषी होते. शर्वरी तपश्चर्या करणारा महात्मा. आईच्या पोटी जन्म झाला आणि त्यानंतर जंगलात निघून गेले. ते समाज लोकात आलेच नव्हते आणि स्त्री देह सुद्धा पाहिला नव्हता.
एक दिवस भटकंती करत करत जनवस्तीत आली, लोकवस्तीत आली. दुपारची वेळ, 11:15 वाजली, भूक लागली. जरी झाला संन्याशी, माध्यान्हाला त्याला भूक लागते. दारावर आला, आवाज दिला, भिक्षाम देही. घरामध्ये एक माऊली होती आणि कर्मधर्म संयोगानं ती स्त्री गरोदर होती. डोळ्यासमोर प्रसंगाना योग्य रीतीनं ऐकलं तर आकलन होईल, नाहीतर दृष्टांतात गलफत सुद्धा होईल. ती माऊली गरोदर होती. कुणीतरी महात्मा आवाज देतोय, भिक्षाम दे. ती माऊली तशाही गरोदर अवस्थेत घरातून भाकरी वगैरे घेतली, प्रसाद घेतला. दारामधल्या त्या साधूकडे आली आणि साधूला भिक्षा द्यायला सामोरी गेली. तो साधू 2 पावलं मागं सरला आणि त्या शर्वरी ऋषींनी त्या स्त्रीकडे पाहिलं. त्याला वाटलं आपल्यासारखाच कुणी साधू की काय. पूर्वीच्या स्त्रिया डोक्यावरती आंबाडा केस बांधायच्या. त्यानं स्त्रीच पाहिली नव्हती या शर्वरी ऋषींनी. त्या स्त्रीकडे डोळे भरून पाहिलं आणि नकळत साधूनं हात जोडले आणि त्या गरोदर माऊलीला विचारलं, हे काय. त्या माऊलीच्या पोटाकडे हात केला आणि त्या गरोदर माऊलीला विचारलं, हे क्या है, हे काय. त्या माऊलीच्या लक्षात आलं, अगदी 3 वर्षाच्या निष्पाप बालकासारखी या साधूची वृत्ती आहे. व्यवस्था वेगळी आणि अवस्था वेगळी. साधू हा अवस्थेवर असतो. त्या साधूची अवस्था पाहिली. साधूनं विचारलं, हे क्या है. पोटाकडे हात केला आणि विचारले, क्या है. त्या गरोदर माऊलीनं उत्तर दिलं, यहा मेरे पेट में मेरा बालक पल रहा है. माझ्या पोटामध्ये माझं बाळ वाढत आहे. पोटामध्ये बाळ आहे. त्या साधूला राहावलं नाही. त्या माऊलीच्या छातीकडे हात केला आणि साधूनं विचारलं, तो फिर ये क्या है. त्या गरोदर माऊलीनं उत्तर दिलं, महात्माजी ये तो मेरे बालक का अन्न है. हे माझ्या बाळाचं अन्न आहे. त्या साधूनं लोटांगण घातलं. डोळ्यातल्या अश्रूच्या धारा लागल्या आणि त्या साधूनं वाक्य वापरलं, ज्या टिचभर पोटाच्या खळगी करता मी वनवन फिरत तुझ्या दाराशी आलोय. त्या दयाघन परमात्म्याची दया एवढी महान आहे. जे बाळ तुझ्या पोटात आहे ते पोटात जन्माला येणाऱ्या बाळाच्या जन्माच्या अगोदर त्या परमेश्वरानं त्या बाळाची अन्नाची व्यवस्था केली. तो दयाघन इतका उदार आहे. तो दयाघन इतका कृपाळू आहे. बाळा कोणी केली दुधाची उत्पत्ती. बोला, बाळा कोणी केली दुधाची उत्पत्ती. दुधाची उत्पत्ती. दुधाची उत्पत्ती. दुधाची उत्पत्ती. वाढवी श्रीमती सवेदोनी. वाढवी श्रीमती सवेदोनी. वाढवी श्रीपती सवेदोनी. वाढवी श्रीपती सवेदोनी. जन्माला येणाऱ्या बाळाच्या आपल्या जन्माच्या अगोदर त्या दयाघन परमेश्वरानं आपल्या अन्नाची व्यवस्था केली. ज्या परमेश्वरानं आम्हाला मनुष्य जन्म दिलाय ना, आता हरीचं नाम मुखानं गायलं, आपली सगळी चिंता त्याच्यावरती लादली. ऐक, आता कुठल्याही प्रकारचं दुःख खेद करू नको. का तर तो लक्ष्मीचा पती जाणतो द्वितीय चरण. नको कदा करू गोष्टीचा नको खरा करू. कोणत्या गोष्टीचा नको कदा करू. कोणत्या गोष्टीचा नको खरा
कोणत्या गोष्टीचा नको गरा करो कोणत्या गोष्टीचा नको गरा करो कोणत्या गोष्टीचा नको गदा करू कोणत्या गोष्टीचा नको गदा करू कोणत्या गोष्टीचा वातीला झुमिता वातीला झुमिता दानदास हे हारी मुखी गाता हरे बड़ी चिंता हरी मुखी गाता हरे बड़ी चिंता हरे बड़ी चिंता हरे बड़ी चिंता तो पार को बिठो पार को माए हॅलो संत स्वागतासाठी सन्मान्य दगो रामभाऊ गुंजा, सतीश दगू गुंजा, त्याचप्रमाणे प्रमोद दगू गुंजा, रमेश दगू गुंजा, त्याचप्रमाणे प्रदीप अण्णासाहेब गुंजा आणि एकनाथ सभाजी गुंजाळ यांना विनंती आहे आपण महाराजांच्या स्वागतासाठी व्यासपीठावरती यायचं आहे. हरि जय जय भजन करा. जय 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 विठोबार कुमाई जय 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 विठोबार कुमाई जय विठोबार कुमाई जय जय विठोबार कुमाई जय जय हरि जय 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 हरि जय जय हरि जय 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 विठोबार कुमाई जय जय विठोबार कुमाई विठोबार कुमाई जय जय विठोबार कुमाई हरि जय हरि जय 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 हरि जय 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 हरि जय 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 विठोबा हरि जय जय हरि जय विठोबार कुमाई जय जय विठोबार कुमार हरि जय जय हरि जय विठोबार कुमाई जय जय विठोबार कुमाई विठोबार कुमाई जय जय विठोबार कुमाई विठोबार कुमार महाराज मंडळीच्या गळ्यात एक एक हार घाला म्हणजे आम्हालाही अधिक आनंद मिळेल. घाला नवनाथ बाबांच्या गळ्यात एक घाला. गणेश महाराजांच्या तोवर आपण भजन करा. विठ्ठला विठ्ठला विठाला 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 वेळ संपतोय. समारोपाचे 5 मिनिटं आपले घेतो आणि 6व्या मिनिटाला थांबण्याचा प्रयत्न करतो. पुण्य पावन मातोश्री कुंकवाचं भरलं कपाळ घेऊन ज्या गेल्या त्या पुण्य पावन मातोश्री सुमनबाई दगू गुंजाळ. खऱ्या अर्थानं लक्ष्मीनारायणासारखं हे दाम्पत्य मला आमच्या अमोल भाऊंनी माहिती दिली. दगू बाबांचा परिचय एक वाक्यात सांगायचा म्हणजे नारायणपूरचे दत्तप्रभूचे उपासक
एका गुंजाळवाडीतल्या दत्तप्रभूच्या नारायणपूरच्या उपासकानं दत्तप्रभूच्या सेवेकरता 10 गुंठे जागा दान करावी. ते हे दगूबाबांचं कुटुंब, हे दगूबाबांचं कुटुंब. पुण्याईशिवाय दान घडू शकत नाही. नदी वाहते तेव्हा तीर्थ असतं, दान केलं की धन तीर्थ असतं. आणि किती लाखाच्या नाही कोटीच्या एफडी केल्या की त्या केलेल्या साचलेल्या पाण्यात किडे आणि जीव जंतू साचतात. म्हणून दानानं धनाची वृद्धी होते आणि शुद्धी होते. या परिवाराच्या माऊली दगूबाबांच्या धर्मपत्नी 1 वर्ष झालं गेल्या. खरं तर या वयात पत्नी जाणं म्हणजे गांधीजींच्या भाषेत आई जाणं. माझं बोलणं नीट ऐका, नाहीतर गफलत होईल. कस्तुरजींना महात्मा गांधी बा म्हणजे आई म्हणत, बा म्हणजे आई म्हणत. ती क्षणिक पत्नी असते पण अनंत जन्माची आईच असते. इंग्रजीमध्ये असं एक वाक्य आहे, एव्हरी सक्सेसफुल पर्सन बिहाइंड देअर इज अ वुमन. समारोपाचे 2-3 मुद्दे बोलतो आणि थांबतो. या माऊलीची सुपुत्र कर्तबगार असणारे रमेशराव दगू गुंजाळ, सतीश दगू गुंजाळ, प्रमोद दगू गुंजाळ, त्याचप्रमाणे नातू कुमार मनोज अण्णासाहेब गुंजाळ, मुलगी अलकाताई बाळासाहेब कुटे, स्वाती सचिन माने, सुनबाई श्रीमती सुनीता अण्णासाहेब गुंजाळ, सौभाग्यवती ज्योतिताई, रेणुकाताई, निशाताई, नातवंड प्रदीप बाळासाहेब आणि नाथ जावई बाळासाहेब नामदेव कुटे आणि नाथ जावई सचिन किसन माने. हा सर्व दुःखांकित परिवार पूर्वार्ध उत्तरार्ध एक करतोय. महाराष्ट्र भाग्यशाली माती आहे. या महाराष्ट्राच्या मातीमध्ये 52 शक्तिपीठापैकी 3.5 शक्तिपीठ आहे. 3.5. कोल्हापूरची माता महालक्ष्मी 1, तुळजापूरची आई भवानी 2, नांदेड जिल्हा माहूरची माता रेणुका 3 आणि जिल्हा नाशिक सप्तशृंगीची वणीची माता सप्तशृंगी. हे 3.5 शक्तिपीठ महाराष्ट्रात आहे. पण या 3.5 शक्तिपीठाला जाण्याकरता आपलं शरीर चांगलं पाहिजे, पैसा पाहिजे, वेळ पाहिजे, आवड पाहिजे, सगळं. जे जाणार आहे ते भाग्यवान आहे, जातील ते भाग्यवान. पण जाधव पाटील एखाद्याला नाही जायला जमलं, नाही जमलं, नका जाऊ. ऑन कॅमेरा बोलतोय, नाही 3.5 शक्तिपीठाच्या दर्शनाला जायला तुळजापूरला, कोल्हापूरला, माहूरला, वणीला जमलं, जाऊ नका. पण ती 3.5 शक्तिपीठ तुमच्या प्रत्येकाच्या माझ्या घरातही जन्म देणारी आई शक्तिपीठ क्रमांक 1. आपल्या करता नाव गाव बदलून आलेली, आपल्या घरात लक्ष्मीच्या पावलानं आलेली आपली धर्मपत्नी बायको शक्तिपीठ क्रमांक 2. ज्या लेकीचं तू कन्यादान केलंय किंवा जी कुणाची तरी लेक तुझ्या घरात सून म्हणून आली शक्तिपीठ क्रमांक 3. आणि दिवाळीला रक्षाबंधनला भाऊरायाला ओवाळणारी बहीण, हे 3.5 शक्तिपीठ ज्याला कळले त्याला नारी शक्ती कळली, त्याला जगाच्या पाठीवरचा स्त्री शक्तीचा गौरव करावा. वेदातलं सूत्र सांगतो, वेदाचं, केदार महाराजांच्या घरचं नाही, वेदाचं आहे. यत्र नार्यस्तु पूज्यन्ते यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता. ज्या घरात नारीची स्त्रीची पूजा होते, ज्या घरात माय माऊलीचा आदर होतो, ज्या घरात स्त्रीचा सन्मान होतो, लक्ष्मी रूपी देवता त्याच घरात राहते. हे शास्त्रानं सांगितलेलं सूत्र आहे. वाल्मिकींचा शेवटचा श्लोक सांगतो आणि थांबतो. स्वर्गापेक्षा पवित्र काय, स्वर्गापेक्षा श्रेष्ठ काय, स्वर्गापेक्षा महन मंगल काय, स्वर्गापेक्षा महान काय. सगळ्यांना तर स्वर्गाला जायचंय आणि स्वर्गापेक्षा पवित्र आहे ना.
श्लोक ऐका, श्लोकाचा अर्थ ऐका. जननी जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी. समारोपाच्या मुद्द्याकडे येतोय. जन्म देणारी माता आणि जन्म देणारी माती ही स्वर्गापेक्षा पवित्र श्रेष्ठ महान आहे. आपल्या आयुष्याचा पहिला श्वास आपण आपल्या आईच्या साक्षीनं घेतला. आईच्या साक्षीनं आपला पहिला श्वास आहे. मग आई सांगते, बाळा हे तुझे बाबा, हे तुझे पप्पा. विश्वास ठेवायचा आईवर. आई सांगू शकते आपला बाप. बाळा हे तुझे पप्पा, हे काका, हे मामा, ही मावशी. जोपर्यंत आपण आपल्या आईच्या पोटात आहे, आईचा श्वास आणि आपला श्वास एक आहे. 9 महिने आईच्या पोटात आहे तोपर्यंत आईनं खालेली भाजी भाकरीचं अन्न आणि आपलं अन्न एक आहे. धन्य त्याची माय प्रसवली. एक छोटी घटना सांगतो अर्ध्या मिनिटात. एक 10 दिवसापूर्वी लातूर जिल्ह्यातील माकेगाव नावाचं गाव आहे. सोशल मीडिया जरा पहा, चांगल्या गोष्टी मिळतात. मुंबईच्या जे हॉस्पिटलला डीन होते. या देशानं त्यांना पद्मश्री दिला. ते नाव म्हणजे पद्मश्री डॉक्टर तात्यारावजी लहाने. तात्यारावजी लहाने. का कशा करता बोलतोय मी? समारोप करायचा आहे मला या विषयावर. या भाऊ तुम्ही उशीर आले त्याला मी तरी काय करू. आमच्या भाऊंचं स्वागत आहे गुंजाळ परिवाराकडनं. पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहानेंच्या शरीरात 30 वर्षापूर्वी मोठा बिघाड घडला आणि शरीरातल्या 2 किडन्या डॅमेज झाल्या. मी गोष्ट सांगत नाही, मी घटना सांगतो. कपोल कल्पित गोष्ट कथा वेगळी आणि इतिहासातली घटना वेगळी. अगदी अलीकडचं डॉक्टर असणाऱ्या तात्याराव लहाने पद्मश्रींच्या शरीरातल्या 2 किडन्या डॅमेज निकामी झाल्या. पैसे देऊन किडनी मिळवण्याचा प्रयत्न केला, मिळेना. बहीण किडनी द्यायला तयार होती, भाऊ किडनी द्यायला तयार होता, काका मामी सगळे तयार होते. पण काय देवाची लीला, कुणाचीच किडनी मॅच होत नव्हती. ही बातमी जन्मदात्या आईच्या कानावर पडली. आई काय मावशी नसते, आई काय चुलती नसते. रागावणारी असू द्या, भांडणारी असू द्या, चिडचिड करणारी असू द्या, आई आई असते. जन्मदात्या आईला माहीत पडलं माझा कर्तबगार डॉक्टर मुलगा त्याच्या शरीरातल्या 2 किडन्या निकामी झाल्या आहे. आणि जर 6 महिन्यात वर्षभरात माझ्या मुलाला किडनी मिळाली नाही तर माझा कर्तबगार डॉक्टर मुलगा तात्यारावला मारावं लागेल. आईनं गाव सोडलं, मुंबई गाठली आणि ज्या मुलगा आपला डॉक्टरचा उपचार घेत होता त्या प्रमुख डॉक्टरांना भेटली. डॉक्टर साहेब माझा श्वास आणि माझ्या तात्यारावचा श्वास एक. माझ्या पोटात होता तेव्हा माझं अन्न माझ्या लेकाचं अन्न एक. मग या आईची किडनी तिच्या लेकाला नक्की बसेल. माझी किडनी तपासा. विज्ञान संपलं की म्हणे अध्यात्माचा उदय होतो. जन्मदात्या आईची किडनी तपासली आणि 30 वर्षापूर्वी त्या म्हाताऱ्या आईची किडनी तिच्या मुलाला, डॉक्टर मुलाला मॅच झाली. ऑपरेशनची वेळ तारीख सगळं ठरलं. ते साऊथ इंडियन डॉक्टर ऑपरेशन करता आले आणि त्या आईला म्हटलं, आई तुमच्या शरीरातली 1 किडनी काढणार आहे, तुमच्या तात्याराव डॉक्टरला ती बसवणार आहे, तुमच्या मुलाला जगवण्याकरता तुमची 1 किडनी आई तुम्ही देणार आहे. तुम्हाला मान्य आहे ना? ती माय स्ट्रेचरवरती उठून बसली. डॉक्टरांचे पाय धरले. सांगितलं, डॉक्टर साहेब आम्ही पंढरीच्या पांडुरंगाचे वारकरी. असं मी ऐकलंय प्रत्येक माणसाच्या शरीरात 2 किडन्या असतात, 2 किडन्या. माझा लेक, माझा डॉक्टर मुलगा मरणाचे शेवटचे श्वास मोजतोय.
आणि या आईची एक किडनी काढून माझ्या लेकाला बसवणार आहे, माझ्या लेकाला वाचवणार आहे. एक किडनी काढा, माझ्या मुलाला लेकाला डॉक्टर तात्याराव लहानेंना बसवा. पण शपथ आहे तुम्हाला पांडुरंगाची, या आईची, कदाचित एक किडनी माझ्या लेकाला बसली नाही तर या आईच्या शरीरातली दुसरी किडनी देखील काढताना तुमच्या हाताचा कापरा होऊ देऊ नका. ही 70 वर्षाची आई मेली तरी चालेल, पण माझा 40 वर्षाचा मुलगा जगला पाहिजे. हे त्याग करते, फक्त जगाच्या पाठीवर आई असू शकते. आपली आई आपल्याला एकदा जन्म देते. तात्याराव लहाने सरांनी वापरलेलं वाक्य, माझ्या आईनं मला दुबार 2 वेळा जन्म दिला, 2 वेळा. 8 दिवसापूर्वी त्या माऊली पंढरीच्या वारीच्या कालखंडात त्यांचं देहावसान झालं. जोपर्यंत आई जिवंत आहे तोपर्यंत घरातलं न्यायाधीश जिवंत आहे. घरातली आई जिवंत आहे तोपर्यंत संस्काराचं विद्यापीठ जिवंत आहे. सासरवासनीचं माहेर जिवंत आहे का? घरातली आई जिवंत आहे. घरातली राखणदार जिवंत आहे का? घरातली आई जिवंत आहे. शेवटचं वाक्य बोलतोय, आपण आपल्या आयुष्याचा श्वास आईच्या साक्षीनं घेतला. आपल्याला जन्म देणाऱ्या आईचा श्वास, आपल्याला जन्म देणाऱ्या आईचा शेवटचा श्वास जाताना आपण आपल्या आईच्या जवळ असावं. आणि आपल्या जन्मदात्या आईचा शेवटचा श्वास कदाचित आपल्या मांडीवर जावा. तेच आईचं वैकुंठ आहे. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज. जय 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 ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली. तुकाराम, 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 तुकाराम. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, हरिकृपे त्याचा नाश झाला. हरिमुखी गाता हरपली चिंता, त्या नाही मागुता जन्म घेणी. या गुंजाळ परिवाराच्या मातोश्री, पुण्य पावन मातोश्री सुमनबाई दगू गुंजाळ यांच्या प्रिय आत्मतत्वाला या वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं विनम्र भावानं अभिवादन करतो. वाणीला विराम देतो. विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय बोले रे करो वेडे मा कोडे उत्तरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. हे नाही विचारिल अधिकार मी आपला. करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. म्हणे ज्ञानेश्वरा, नका पाया पैकी काय. करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, 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 तुकाराम. आपणा सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय की ज्यांच्या शब्दाला आपल्या संपूर्ण गावामध्ये एक मान आहे, एक आदर आहे, ते आदरणीय दगुतात्या, एक दानशूर व्यक्तिमत्व. त्यांच्या सहभागीवती आणि आपणा सर्वांच्या लाडक्या मातोश्री सुमनबाई यांच्या वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं त्यांचं स्मरण करण्यासाठी, त्यांची आठवण काढण्यासाठी, तुम्ही आमच्यावर आजपर्यंत केलेले संस्कार, आमच्यासाठी केलेलं काम हे आमच्यासाठी अत्यंत मोलाचं आहे. ही कृतज्ञ भावना व्यक्त करण्यासाठी वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं आपण आज सर्वजण या ठिकाणी एकत्रित आलेलो आहोत. आजच्या प्रसंगी विवेक महाराज केदार यांचं अत्यंत सुश्राव्य असं कीर्तन या ठिकाणी झालेलं आहे. दुर्दैवानं महाराज तुमचं कीर्तन ऐकता आलं नाही. आमच्याच गुंजवाडी गावातील एक पेशंट अत्यंत सिरियस अवस्थेमध्ये मेडिकलवर या ठिकाणी आहे. आम्ही या ठिकाणी परमेश्वराला प्रार्थना करतो की त्यांनाही जीवनदान मिळावं. खूप विजेचा शॉक या ठिकाणी बसलेला आहे पेशंटला आणि शेवटच्या घटकात या ठिकाणी मोदत आहे. प्रयत्न चालू आहेत. आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं त्यांना जीवनदान मिळावं अशी परमेश्वराला प्रार्थना. गुंजवाडी गावातील एक आमचं अत्यंत मोठं असं कुटुंब, आदरणीय दगूभाऊ
दगूभाऊ म्हटलं की राजकारण असू, समाजकारण असू, धार्मिक काम असू, यामध्ये त्यांचा शब्द अंतिम आणि एक दानशूर व्यक्तिमत्व. जर एखादं काम करायचं असेल तर अगोदर स्वतः पदर झळकायची, आपण स्वतः त्याच्यामध्ये योगदान द्यायचं. मग ती जागा असेल, आर्थिक योगदान असेल, असं संपूर्ण काम या परिवारातील दगूतात्या, त्यांचे मुलं सर्वजण करत आहेत. काही दिवसापूर्वी माई दशक्रियामध्ये सुद्धा सांगितलं होतं की नरेंद्र आणि मला त्यांच्या घरी जाण्याचा योग आला. आदरणीय दगूभाऊ बसलेले होते, आदरणीय सुमनताई बसल्या होत्या. आम्ही आजपर्यंत या गावामध्ये करीत असलेलं काम अत्यंत कौतुकास्पद आहे आणि आमचं काम चांगलं आहे अशी शाबाशीची थाप दगूतात्यांच्या समोर आम्हाला सुमन मावशीने दिली. खऱ्या अर्थानं हे आशीर्वाद आजही आमच्या पाठीशी आहेत. मी त्यांना आपल्या सर्वांच्या वतीनं, गुंजावडी ग्रामस्थांच्या वतीनं, महाराष्ट्राचे लोकनेते आमदार थोरासाहेब यांच्या वतीनं तीर्थरूप सुमनताईंना भावपूर्ण श्रद्धांजली, आदरांजली अर्पण करतो. त्यांच्या पवित्र आणि पावन स्मृतीनं त्यांच्या चरणावर नतमस्तक होऊन विनम्र अभिवादन करून थांबतो. च्या निमित्त सुमनबाई दगू गुंजाळ यांच्या 1 वर्ष झालं आणि त्या कार्यक्रमाला खरं म्हटलं तर आमच्या अकोले तालुक्यातलं भूषण विवेक महाराज केदार, तालुक्यातच नाही पण पूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्यांचं नाव विवेक महाराज केदार असन, आमचे इंदुरीकर देशमुख महाराज असन, दीपक महाराज देशमुख असन, खरंच 2 तास मी 1 तासभर तुमच्या कीर्तनाचा आस्वाद घेतला. खरंच नवनाथ भाऊ तुम्ही उशिरा आले आणि हे सुद्धा नरेंद्र भाऊ गुंजाळ या गावचे सरपंचांनी खूप काम याचं हबपचं काम खूप भारी काम, चांगलं काम करता येते. ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या गेल्या. या कुटुंबाचा माझा संबंध गेल्या 10-12 वर्षापासून आहे. दगू गुंजाळ खरंच दातृत्व, आईवडील कसे असतात किंवा दातृत्व कसं करायचं, सुमनबाईचं जाणं 1 वर्षापूर्वी झालं त्या कुटुंबावर. त्या काळात त्यावेळेस खरं दुःख झालं. विवेक महाराज खरं म्हटलं तर देवाला प्रत्येकाच्या घरामध्ये जाता येत नाही, पण आई म्हणून ज्यावेळेस देव येतो, वडील म्हणून देव येतो आणि त्यांची सेवा, त्यांची भक्ती, सगळ्याच गोष्टी खरं म्हटलं तर आपल्या माणसाने केली पाहिजे. ज्यांचे आईवडील आहेत ते खरंच भाग्यवान आहे. माझे वडील गेले, मी दुर्दैवी, मला फक्त आई आहे. ज्यावेळेस आईवडील घरामध्ये असेल ना तर ती श्रीमंती वेगळी असते. मी गरीब आहे. असो, मी माझ्या दळवी परिवाराच्या वतीनं, अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीनं सुमनबाईंना भावपूर्ण अभिवादन करतो आणि थांबतो. धन्यवाद. आमच्या बहिणी म्हणजे जवळजवळ मातोश्री आहेत. त्या मातोश्री गेल्यानं म्हणजे 1000 ब्राह्मणाचा सन्मान आणि एका स्त्रीचा सन्मान, याप्रमाणे आमच्या दगूभाऊचा स्वभाव जर म्हटलं तर जवळजवळ वशिष्ठ, वामदेव, अंगिरा या पद्धतीनं वर्तणूक करणारी व्यक्ती आहे. मितभाषण, स्मित हास्य, कुणाचं अंतःकरण न दुखावणारी दोघं पती पत्नी, अक्षरशः लक्ष्मीनारायणाचा वशिष्ठ किंवा त्यांच्या धर्मपत्नी अशा प्रकारे राहणारे आणि चांगल्या पद्धतीची वर्तणूक आमच्या गावामध्ये. बाबा तर पहिले महान साधू पुरुष या ठिकाणी येऊन जातात. दर आठवड्याला कीर्तन, गोरगरिबांचे कार्य होतात. या गुंजाळ परिवाराचं भाग्य म्हणजे पहिली सवय लावली दातृत्वाची. जर महान सवय लावली असेल तर अजराज पुत्र राजा दशरथाच्या पोटी जसे राम जन्माला येऊन त्यांनी दातृत्व दाखवलं, काशीमध्ये रामघाट तयार केला, तसं या ठिकाणी नारायणपूरचं आणि 10 गुंठे जागा देऊन त्या ठिकाणी दातृत्व केलेलं आहे. 2 नंबर आमचे मामा दादा शंभू गुंजाळ, आत्याबाई आणि मामा, त्यांनीही 10 गुंठे शाळेला दान करून दातृत्व दाखवलेलं आहे. आणि त्याच कुटुंबातले हे सर्व जी जागा आपण सर्व या ठिकाणी स्त्री पुरुष कोण बसलेले आहेत, म्हणजे ही माझी माता आहे, माझे पिता, कोणी खूप कुणाच्या पायी काय येईल सांगता येत नाही, पण ही या परिवारातला ही सर्व जागा आहे महाराज. ही सर्व या परिवारातली जागा आहे. आणि म्हणून या परिवारासाठी सर्व माझ्या माता पित्यांनी एकदा या परिवाराने जी जागा दिलेली आहे यासाठी सर्वांनी मात्र एकदा टाळे घालून त्यांचं स्वागत कराल एवढी माझी अपेक्षा आहे. आणि दुसरं असं, आमच्या वहिनी मी कधीही जर गेलो तर बहिणीनं म्हणावं, भाऊ बाबा जेवल्याशिवाय जायचं नाही. कधी स्वयंपाक करणार मंदिरात जाऊन. आता 27 वर्ष झाले मला. 25 दिंड्या झाल्या त्र्यंबकच्या. इथून किती 4-6 दिंड्या जातात, हजारो कार्यक्रम होतात.
आणि ह्या कुटुंबाचा कोणत्या ठिकाणी कृष्णाने करंगुळी लावली, गोवर्धन उठवलं, पण बऱ्याच जणांनी हात लावला. तसं या परिवाराने दिलं तरी बऱ्याच लोकांनी त्यांना सन्मानानं जवळ घेतलं आणि फार मोठं कार्य हाताशी धरलं. म्हणून हीच खरी श्रद्धांजली आमच्या वहिनीला लावेल आणि तिला खरोखर पुनर्जन्म गुंजाळ परिवारामध्ये मिळावा ही मी काशी विश्वेश्वर व माझ्या त्र्यंबकेश्वर चरणी प्रार्थना करतो आणि वहिनीला विनम्र अभिवादन करून शेवटची श्रद्धांजली. नमः शिवाय.